आसखेडा येथे अज्ञात इसमाकडून प्राणघातक हल्ला. हल्ल्यात 3 जण गंभीर जखमी. जायखेडा पोलीस स्टेशनला या संदर्भात निवेदन. आसखेडा येथे दिनांक 23 जून रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास गोदडदेवजवळ राहत असलेले अशोक वाल्मिक कापडणीस यांच्या घरात घुसून अज्ञात इसमाने प्राणघातक हल्ला केला असून या हल्ल्यात श्री अशोक वाल्मिक कापडणीस, सौ कल्पना अशोक कापडणीस, कुमारी क्रांती अशोक कापडणीस गंभीर जखमी झाले असून त्यांचा नाशिक येथील शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू आहे. अज्ञात इसमाकडून प्राणघातक हल्ल्याच्या संदर्भात आज आसखेडा येथील ग्रामस्थांनी जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे साहेब यांना निवेदन दिले. निवेदनात असे म्हटले आहे की पुढील 4 ते 5 दिवसात घटनेचा तपास न झाल्यास सर्व ग्रामस्थ नामपूर ते ताराबाद रस्त्यावर रस्ता रोको करतील असा इशारा यावेळी देण्यात आला. 24x7 न्यूज रिपोर्टसाठी प्रतिनिधी उमेश मोरे. मी नितीन कापडणीस बोलतोय. आसखेडा येथे गोदडदेव येथे मळ्यात अशोक वाल्मिक कापडणीस व त्यांच्या पत्नी, सासूबाई आणि मुलगी यांच्यावर जो प्राणघातक हल्ला झालेला आहे त्याबद्दल आम्ही जायखेडा पोलीस स्टेशनला काळे साहेबांजवळ एक निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनाच्या संदर्भात आम्ही लवकरात लवकर तपास व्हावा या बाबतीत मागणी केलेली आहे. आणि जर 4 ते 5 दिवसाच्या आमच्या मागणी पूर्ण झाली नाही तर आम्ही नामपूर आसखेडा येथे 1 तासासाठी रस्ता रोको करणार आहोत अशी सर्व ग्रामस्थांनी आम्ही तिथे विनंती केलेली आहे. तर निवेदन दिल्यानंतर काळे साहेबांनी आम्हाला आमच्या 2-4 टीम त्या कामासाठी लावलेल्या आहेत. नाशिकला ते अशोक वाल्मिक तिथे ॲडमिट आहेत, त्यांचे जबाब घेण्यासाठी आम्ही संपूर्ण कार्यवाही सुरू केलेली आहे आणि लवकरात लवकर आम्ही या गुन्ह्याचा छडा लावू असे साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेले आहे.